हॅलो एव्हरीवन. आय नो मे बी मी आत्ता दिसत नसेन स्क्रीनवर नीट, पण हीच सुरुवात आहे व्लॉगची. येस, तुम्ही करेक्ट बघताय. ही माझी शेवटची रात्र आहे माझ्या माहेरच्या घरातली, आणि मी रात्री अंधारात माझाच व्हिडिओ शूट करत बसले होते. कारण मी माझी रूम फील करते शेवटची, कारण मला हे परत कधीच अनुभवायला मिळणार नाही आहे. आणि म्हणून मी हे रेकॉर्ड करून ठेवते आहे. आणि आज खरं मन झालं आहे म्हणून हा व्लॉग तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आय होप तुम्हाला आवडेल माझं घर. हॅलो एव्हरीवन. आय नो मी खूप दिवसानंतर आज माझा एक व्लॉग टाकते आहे. आजचा व्लॉग आहे की माझ्या माहेरच्या घराचं शिफ्टिंग चालू आहे. म्हणजे मी शाळेत असताना या घरामध्ये आम्ही राहायला आलो. हे याच्या आधी आमचा वाडा होता, तो वाडा पाडून आम्ही इथे हे घर बांधलं होतं. आणि मॅक्सिमम मेमरीज ज्या आहेत त्या या घरामध्ये आहेत. म्हणजे वाड्यातही होत्या, पण तेव्हा खूपच लहान होते मी. त्यानंतरचं मॅक्सिमम आपण ज्या काळात आपल्याला कळायला लागतं, आपण मोठे होत असतो, ते सगळं माझं शालेय शिक्षण 11वी-12वी सगळं कॉलेज माझं या घरात झालं आहे. आणि आता या घराचं आम्ही रिनोव्हेशन करतो आहे. इथेच आम्ही नवीन कन्स्ट्रक्शन करतो आहे. ते होईपर्यंत आता आम्हाला ही जागा सोडून जायचं आहे. तर आता आम्ही आज सगळं शिफ्टिंग करतो आहे. तर तो हा माझा आज व्लॉग आहे. आज माझ्या या घराची छान टूर व्हिडिओ करावा असं म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. येस, लेट स्टार्ट फ्रॉम द एंट्रन्स. हा आमचा रिओ. हा इथे कायम बसायचा. ही त्याची जागा होती. हा छान चौकोन. आणि हे मेन डोअर एंट्रन्स. आता हे हॉलमधलं सिटिंग अरेंजमेंट जरा चेंज झालं आहे. हे आधी असं नव्हतं. आणि सोहम त्याचा अभ्यास चालू आहे आणि त्यातच आमची ही सगळी गडबड पण सुरू आहे. हा आहे आमचा हॉल, तुम्हाला दिसत आहे. आणि इकडून आत जाऊन किचन, गॅलरी, देवघर असं सगळं आहे. इथे वॉशरूम, वॉश बेसिन आणि इकडे एक मास्टर बेडरूम आहे. सगळीकडे पसारा आहे. हा, प्लीज डोंट माइंड. खूप पसारा आहे, कारण अनेक वर्षांचं सामान आहे हे. आणि कुठून कसं पॅक खरं तर आम्हालाही कळत नाही आहे. पण चालू आहेत आमचे प्रयत्न. आम्ही एक एक आवरायचा प्रयत्न करतो आहे. आणि येस, हा मधला पॅसेज आणि ही माझी खोली. या घरात ज्या दिवशी राहायला आली आहे त्या दिवशी मी हे कटआउट लावलं होतं. इवन दिस बार्बी हे सुद्धा. आणि इथे ना मी हे स्टार्स लावलेत जे रात्री चमकतात. ते राहायला आल्यावर लिटरली 2 दिवसात मी हे सगळं डेकॉर केला होता माझ्या रूमचा मिनी डेकॉर. आणि हे आहे आमचं किचन. इथेही खूप पसारा आहे, स्वयंपाकही चालू आहे. आणि हे डायनिंग टेबल आहे ना, हे लिटरली मी माझ्या जन्मापासून बघते आहे, तेव्हापासून ते आहे. आणि ते अजूनही आम्ही आता कॅरी फॉरवर्ड करतो आहे. बघूया आता नवीन घरात. ती होती माझ्या आजोबांची खोली. आणि आता किचनच्या बाहेर इकडे ही एक मोठी अशी आडवी गॅलरी आहे. तिकडे ड्राय प्लेससुद्धा आहे. ही समोरची शेडसुद्धा घराचाच एक भाग आहे. खाली गेट आहे. आणि हे आहे देवघर. माझी आई. आता तुम्हाला घराच्या मागचा भाग दाखवते, जिकडे परस होतं पूर्वी वाड्याचं. ते आम्ही फार काही तिथे मोडलेलं नाही आहे. आणि तिकडे विहीरसुद्धा होती, ती अजूनही आहे. ती तुम्हाला दाखवते मी इकडे. आणि ही 2 आंब्याची झाडं आहेत. पेरूचंही झाड आहे बाजूला. ही आंब्याची झाडं मी शाळेत असताना लावलेली होती. आणि इथे डावीकडे कोपऱ्यात रहाट दिसतोय तुम्हाला, ती आमची विहीर आहे. हे सगळं आमचं सामान पॅकिंग सुरू आहे. भरपूर सारे बॉक्स झालेत, कारण सामान पण तितकं आहे. सकाळपासून अजूनही कंटिन्यू आमची कामच चालू आहेत. आता थोडासा लंच ब्रेक करतोय आणि मग पुढची परत कामं, पॅकिंग. या सगळ्या बरण्या माझ्या आजीच्या काळापासूनच्या आहेत. मी लहानपणापासून बघते. या चौकोनी शेपच्या अशा बरण्या. आता अशा बरण्या शोधूनही सापडणार नाहीत.
या खूप जपून ठेवल्यात आजीनं मग आईनं, त्यामुळे त्या अशाच न्यायच्या आहेत आम्हाला शिफ्टिंगमध्ये नीट छान. आणि परत नवीन घरातही याच बरण्या येणार आहेत. हा मोमेंट सेलिब्रेट. आपण शिफ्टिंग करतोय आणि आपली जी कोर फॅमिली आहे, तू मी आई बाबा, हा आपल्या चौघांचा लास्ट मोमेंट आहे घरातली. थोड्या वेळाने नातेवाईक येतील, त्यानंतर तू निघून जाशील, मी पण जाईल सातारला, त्यानंतर थेट आपण नवीन घरातच जाऊ दुसऱ्या. खरं वाटत नाहीये, ठीक आहे, पण काही नाही. आता ही व्हिडिओ करणारी सानिका आहे, ती चहा करणार सगळ्यांसाठी आणि ती बाहेर जाऊन खारी पण घेऊन येणार आहे आणि क्रीम रोल वगैरे खाणार आहे. ती चहाची मिसळ आहे आज सगळ्यांना, त्यामुळे सानिकाच्या हातची हेच सेलिब्रेशन आहे. कामामध्ये खूप बिझी असल्यामुळं ग्रँड सेलिब्रेशन नाही आहे काही, पण जेव्हा परत इथे राहायला येऊ नवीन घरात तेव्हा खूप मोठं सेलिब्रेशन होईल. येस, एकदम ग्रँड सेलिब्रेशन, खतरनाक. येस. येस, दॅट्स ऑल फॉर दिस व्लॉग. आय होप तुम्हाला माझं घर आणि हा व्लॉग दोन्ही आवडलं असेल. हे लास्ट टाईम आहे की मी घरामध्ये एकदा फिरून घेते. आणि येस, बाय बाय टू माय लवली स्वीट होम. मगाशी किती भरलेलं होतं हे घर आणि आता सगळं सामान रिकामं झालं आहे, पण या घराची जागा मनाच्या एका कोपऱ्यात कायम आहे तशीच. आय लव्ह माय स्वीट होम. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून इन्स्पिरेशन मिळतं तुमच्यापर्यंत छान व्हिडिओ घेऊन येण्याचं.